कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासह मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या दोन प्रमुख मागण्यांकरता मनोज जरांगे पाटील आता आक्रमक झालेत। जरांगेंनी आता नवीन रणनीती आखली। लोकसभा निवडणुकीत 60,000 मराठा उमेदवार। मराठा समाजाची लोकसभा निवडणुकीत रणनीती। मराठा उमेदवार राजकारण्यांची करणार अडचण। नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते, लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो, पण कायदेशीररित्याने तो असादा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे। प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिलेला हा सल्ला जरांगेंनी आता वेगळ्या पद्धतीनं अंमलात आणायचं ठरवलंय। एक मराठा लाख मराठा म्हणत आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटलांनी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वतः रिंगणात न उतरता मराठा समाजाचे 50 ते 60,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरवलंय। 48 लोकसभा मतदारसंघात 60,000 उमेदवार रिंगणात उतरले तर प्रत्येक मतदारसंघात 500 ते 600 उमेदवार रिंगणात असणार आहेत। तुम्ही रस्ता रोको करू द्या ना, सभा बैठका घेऊ द्या ना, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले। मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना, का फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला? तो अधिकार आहे त्याचा, ते करू शकतात, कोणी टाकू शकते। 50-60,000 लोक टाकू शकते असं काही नाही। मराठीने बहुतेक त्यासाठी निर्णय घेतला असं ना, स्वतःचे लेकरं उभा केले त्यांनी 50-60,000। मग आता मग हाय कोण? हा समाज तुम्हाला गादीवर बसवू शकतो तर गादीवरून उतरवू सुद्धा शकतो, हे अनेकदा जाहीर सांगितलेल्या जरांगे पाटलांनी आता प्रत्यक्ष रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। कितीही दबाव येऊ द्या, मागे हटणार नाही या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहे। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असून मला कधीही अटक होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। मला त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मध्ये काटा आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजप जे सत्ता आहेत याच्यामध्ये काटा आहेत, तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही, तर 10% याच्यावर थोपवा, नसता याला गुतवा। मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चाललो होतं, मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत। इतकंच नाही तर आमचेच काही आमदार माझी माहिती सत्ताधाऱ्यांना पुरवत असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला। मी सगळ्याला पाणी पाजितोय, गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाजितोय, माझ्या पुढे महाराष्ट्रात कोणीच नाही, मी सगळ्यांना पाणी पाजितो। पण हे आपल्यातला सांगणारा शकुनी कोण, बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चीड आहे म्हणून दुसऱ्या दिवशी असायची। एकीकडे महाविकास आघाडी असो वा महायुती, जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना आता जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्यानं आगामी निवडणुकीमध्ये संभाव्य मतविभाजन होण्याचा धोका जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते। बीडहून विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।